गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. आज आहे 26 जुलै. आजच्या दिवसाला कारगिल विजय दिन असं म्हणलं जातं. कारण या दिवशी भारतीय सैन्याने खूप मोठा पराक्रम गाजवून पाकिस्तानी सैन्याला 2 महिन्याच्या लढाईनंतर हरवून पळवून लावलं होतं. आणि म्हणून त्या जवानांच्या किंवा त्या विजयाच्या स्मरणार्थ आज भारतभर कारगिल विजय दिन साजरा केला जातो. बालदोस्तांनो, आजचा आपलं सत्र करताना अभ्यास करायलाच पाहिजे. यामध्ये सर्वप्रथम आपण एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपण अभ्यासाकडे वळणार आहोत. दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया या दुसऱ्या प्रकरणावरतील आज आपण मागील परीक्षेला म्हणजे 5 परीक्षांना आलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी प्रश्नांची माहिती घेणार आहोत. हे प्रश्न मी तुम्हाला सोडून देणार आहे. ते प्रश्न आहे 2013, 14, 16, 17 आणि 18. तर या प्रश्नांची आज आपण माहिती घेणार आहोत. 2013, 2014, 2016, 2017 आणि 2018 असे एकंदरीत 5 प्रश्नांची या ठिकाणी आपण आज माहिती घेणार आहोत. म्हणजे हे 5 प्रश्न मी तुम्हाला आज या ठिकाणी पूर्ण सोडून देणार आहे. तर बालदोस्तांनो, एकदा असं जंगलाच्या बाजूला BSNL या टावर कंपनीने टावर उभं केल्यानंतर एक 8-10 दिवस झाल्यानंतर जंगलातील प्राण्यांपैकी 1-2 प्राणी त्या ठिकाणी हिवाळ्याचे दिवस होते, गप्पा मारीत उभे होते. अचानक एका प्राण्याचं लक्ष त्या टावरकडे गेलं आणि तो म्हणला, अरे बापरे, किती मोठं टावर या ठिकाणी उभं केलेलं आहे, आपल्यापैकी कोण या टावरवरती चढू शकेल. आणि मग असं करत करत ती वार्ता संपूर्ण जंगलामध्ये पसरली. हत्ती, वाघ, सिंह, घोडा सगळे प्राणी त्या ठिकाणी जमा झाले आणि सगळे विचार करू लागले की आपल्यातला कोण विजयी पुरुष आहे की जो हा टावरवरती चढून जाईल. आणि मग असं करत करत बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. पहिल्यांदा माकडांनी चढायचा प्रयत्न केला. ठराविक उंचीपर्यंत गेल्यानंतर माकडांना चक्र आल्या आणि वरून माकडं खाली उतरले. काही माकडं वरून खाली पडले. घोड्याने प्रयत्न केला. घोडा ठराविक उंचीपर्यंत गेला, तो खाली पडला. शेळी, बकरीने प्रयत्न केला, ते खाली पडले. मांजरीने प्रयत्न केला, ते खाली पडले. कोला, वाघ, सिंह, लांडगा, बिबटा यांनी प्रयत्न केले, परंतु ते काही टावरवरती चढू शकले नाही. ठराविक उंचीवर गेल्यानंतर ते खाली येऊन पडले. कारण जो कोणी वरती चढायला लागला त्याला खालचे प्राणी खूप खालून तो चढू शकत नाही असं तसं बोलायचे. त्यांचं ऐकून तो प्राणी अर्ध्या रस्त्यातून त्याचा प्रवास सोडून द्यायचा, चढण्याचे ते प्रयत्न सोडून द्यायचा आणि मग तो खाली पडायचा. तर मग बालदोस्तांनो, असं करत 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 मग बेडकांनी चढायला सुरुवात केली. बरेचसे बेडक अर्ध्या अंतरापर्यंत गेले. उड्या मारीत मारीत टावरवरती चढले आणि तिथून खाली येऊन पडले. आणि अशा पद्धतीने जंगलातले सगळे प्राणी हरले. कोणीही ते टावरवरती चढू शकलं नाही. सगळेजण नाराज झाले. आणि अचानक एक बेडूक खूप मोठमोठ्याने वरडायला लागला, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आमची प्रजाती जिंकली, आमची प्रजाती जिंकली. बाकीचे आश्चर्यचकित झाले. म्हणजे काय झालं, तू कसं काय एवढा आनंदी झालास? तो ने आमच्यापैकी एक बेडूक, आमच्या भावकीतलं एक बेडूक त्या टावरवरती चढून गेलाय, बघा तू वरती जाऊन ओरडतोय म्हणून. टावरवरती जाऊन बघा, त्याचा आवाज ऐका. मग सगळेजण आश्चर्यचकित झाले. जंगलातील सगळे बेडूक त्या वरती बघू लागले. बघितल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी टावरच्या सर्वोच्च स्थानी एक बेडूक चढलेला आहे. आणि मग सगळ्या बेडकांची जमात फार खुश झाली की आपल्यापैकी कोणीतरी एक जण त्या टावरवरती चढलेला आहे. आणि मग जंगलात सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळे मोठमोठ्याने ओरडून त्याचं अभिनंदन करायला लागले. आणि त्याला म्हणले, बाबा आता तो खाली उतर, खूप उंचीवर पोहोचलाय. तो बेडूक हळूहळू खाली आला. आणि मग खाली आल्यानंतर मग सगळेजण त्याला बोलायला लागले, तू कसं काय जिंकला, कसं काय एवढ्या उंचीवरती पोहोचला, कसं काय तू टावरवरती जाऊन जिंकलास, आपल्यापैकी एक प्राणी या ठिकाणी विजयी झाला. सगळ्यांना त्याचं फार मोठं आश्चर्य वाटलं आणि सगळेजण त्याच्या यशाचं रहस्य विचारायला लागले. आणि मग सगळे त्याला विचारित होते. तो नुसता ओरडत होता, त्याला काही समजत नव्हतं. मग त्यांच्या बेडकापैकी एक मोठा बेडूक जवळ आला आणि तो म्हणला, अरे हा बहिरा आहे, याला ऐकू येत नाही.
आणि मग सगळ्या जणांना त्याच्या यशाचं रहस्य कळालं. तो म्हणे मी वरती चढत होतो परंतु मी चढणार नाही असं मला कोणी सांगितलंच नाही. मी आपलं चढत राहिलो कारण खालून हे ओरडणारे नकारार्थी तू चढू शकत नाही, तू खाली पडशील, बस झाला आता तुझ्याच्याने होणार नाही, तू हे करू शकणार नाही असं सांगणाऱ्या सगळ्या प्राण्यांचे आवाज त्याच्यापर्यंत गेलेच नाही. तो बहिरा होता, त्याला कोणाचेही आवाज ऐकू येत नव्हते, त्याला फक्त ओरडता येत होतं. आणि म्हणून मग तो मित्रांकडे दुर्लक्ष करून टावरवरती चढला. आपल्या जीवनामध्ये बालदोस्तांनो हाच प्रकार घडतो. तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी इतर सर्व बाबींकडे दुर्लक्ष करावं लागेल. कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय, कोण काय सांगतंय आपल्याला, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून फक्त आपला फोकस, आपलं लक्ष फक्त आपल्या अभ्यासावरती तुम्ही ज्यावेळेस केंद्रित करताल तर त्या बहिऱ्या बेडकाप्रमाणे तुम्ही तुमच्या यशाचं शिखर निश्चित गाठणार आहात. आणि ते गाठण्यासाठी नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला पुन्हा एकदा भरभरून शुभ आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो. आणि आजच्या या आपल्या सत्राकडे आपण वळूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आज निवडलेला आहे, तो 2013 साली परीक्षेत आलेला आहे. मी तो प्रश्न बोर्डवरती या ठिकाणी लिहितोय आणि नंतर ते सोडून सांगायच्या सोप्या ट्रिक तुम्हाला समजावून देतोय. तर बालदोस्तांनो, पहिला प्रश्न आहे 2013 सालचा. प्रश्न असा आहे, पंकजला 4 पेक्षा 15 गुण कमी मिळाले. पंकजला, क्वेश्चन नंबर 1, पंकजला 4 पेक्षा 15 गुण कमी मिळाले. तर याच पद्धतीचे हे 5 प्रश्न आहे, परंतु 5ही प्रश्न मी तुम्हाला समजावून देणार आहे. आणि कालच्या मागच्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला पक्षांतराचे नियम लिहून दिले होते. ते नियम या ठिकाणी आता खूप उपयोगी पडणार आहे. आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. पूर्णविराम. तिघांना एकूण म्हणजे तिघांचे एकूण गुण, तिघांना एकूण 112 गुण मिळाले. 112 गुण मिळाले होते. तर कांताला किती गुण मिळाले होते? यामध्ये पर्याय क्रमांक ए तुम्हाला दिलेला आहे 29, पर्याय क्रमांक बी तुम्हाला दिलेला आहे 39, पर्याय सी दिलेला आहे बालदोस्तांना 44 आणि पर्याय डी दिलेला आहे 45. तर मग आता बऱ्याचदा हा साधा बेरीज वजाबाकी आणि भागाकाराचा प्रश्न आहे, परंतु बऱ्याचदा आपण प्रश्न व्यवस्थित वाचला नाही, त्याचा मतितार्थ म्हणजे त्याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला नाही तर मग मात्र परीक्षेमध्ये आपलं उत्तर चुकू शकतं. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुन्हा एकदा आपण या प्रश्नाचं वाचन करूया, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न नेमका काय आहे. बघा बालदोस्तांनो, प्रश्नामध्ये काय सांगितलंय, पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघांना एकूण 112 गुण मिळाले होते. तर कांताला किती गुण मिळाले होते? या सर्वांमध्ये तुम्ही जर एक निरीक्षण केलं तर चारूचे तुलना जी येतं पंकज बरोबर आहे, म्हणजे चारूला मिळालेल्या गुणांची तुलना पंकज बरोबर आहे आणि चारूला मिळालेल्या गुणांची तुलना कांता बरोबर आहे. आणि मग आपण काय करायचं, अशा प्रश्नामध्ये घाई न करता मांडून घ्यायचं पंकज, चारू आणि कांता. मग आता चारूचीच तुलना केलेली आहे तर मग चारूचे गुण आपण गृहीत धरूया x,
मग आता पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले, म्हणजे पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. चारूला किती गुण मिळालेले आहेत? एक्स आपण गृहीत धरले. पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले म्हणजे एक्स वजा 15. त्यानंतर आता कांतासाठी काय सांगितलेलं आहे? आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले, याचा अर्थ कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी मिळाले. आणि म्हणून मग त्याचा उलटा अर्थ घेतला तर चारूपेक्षा 5 गुण कांताला काय कमी मिळाले. कारण या ठिकाणी काय सांगितलंय? चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. याचा दुसरा अर्थ असा होतो कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी मिळाले. आता तिघांना मिळून गुण किती दिलेत? 112. आणि म्हणून बालदोस्तांनो, तिघांच्या गुणांची जर आपण बेरीज केली, एक्स वजा 15 पंकजचे गुण अधिक एक्स चारूचे गुण, कांताचे गुण एक्स वजा 5, तिघांचे मिळून गुण आहेत 112. आता याची जर आपण बेरीज केली, एक्स आणि एक्स 3 वेळेस येऊन तिची बेरीज येते 3x वजा 15 वजा 5 ची बेरीज येते वजा 20, बरोबर बेरीज होते 112. आणि म्हणून पक्षांतराच्या नियमानुसार 3x बरोबर 112. 20चं पक्षांतर केलं तर ते होतं अधिक 20 डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर. आणि मग बालदोस्तांनो, इथं 3x म्हणून 3x बरोबर शिल्लक राहतात. 20 आणि 12 ची बेरीज केली 132. आता बालदोस्तांनो आपल्याला काढायची x ची किंमत. आणि मग बालदोस्तांनो x बरोबर 132 पक्षांतराच्या नियमानुसार गुणाकारातले 3 किंवा अंशातले 3 इकडे जातात छेदामध्ये, म्हणजे भागिले 3. 3 ने भाग दिला की x बरोबर 3 चौक 12, 1 राहिला 3 चौक 12. आणि म्हणून x बरोबर किती येतात? 44. म्हणजे याचा अर्थ चारूला किती गुण मिळाले? 44. परंतु याही ठिकाणी घाई करायची नाही, फुल कॉन्सन्ट्रेशनने बालदोस्तांनो लक्षात ठेवायचं. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर कांताला किती गुण मिळाले होते? कांताचे गुण काढायचे आपल्याला. चारूचे विचारले का? नाही. आणि म्हणून मग कांताचे गुण बरोबर काय? x वजा 5, म्हणजे चारूपेक्षा 5 ने कमी. मग 44 मधून ज्यावेळेस आपण 5 वजा करतो तर मग ती वजाबाकी किती येते? 39. आणि म्हणून मग बालदोस्तांनो या गणिताचं उत्तर किती आहे? 39. आलं लक्षात तुम्हाला? तर ही शाब्दिक उदाहरणातली ही भाषा आपण लक्षात घेणं अत्यंत जरुरीची असते, ज्यामध्ये च्यापेक्षा कमी म्हणजे जर ए ला बी पेक्षा कमी याचा अर्थ बी ला ए पेक्षा जास्त असतो. म्हणजे अशा पद्धतीने उलटा अर्थ आपण घेतला तर आपल्याला गणित मांडणं अतिशय सोपं जातं. या ठिकाणी ही खोचक बाब असते. 3 जण तुम्हाला दिलेले आहेत या प्रश्नामध्ये. एकाची तुलना इतर दोघांबरोबर कमी जास्त गुणांनी केलेली असते. एकत्रितरित्या तिघांच्या गुणांची किंवा काय असेल ते त्याची बेरीज तुम्हाला दिलेली असते. बेरीज करून घ्यायची, त्या ठिकाणी वजाबाकी बेरीज काय ती बघायची आणि त्याचं पक्षांतर करायचं. अधिक असेल तर वजा होईल, वजा असेल तर अधिक होईल. आणि मग गुणाकारामधले जे काही 3 असतात, 4 असेल व्हॉट एव्हर मे बी, मग त्या गुणाकारातल्या संख्येने त्याला भाग द्यायचा आणि मग तुमचं अपेक्षित उत्तर येतं. या ठिकाणी काय उत्तर काढायचं हे चांगलं लक्षात ठेवायचं. तर आशा करतो बालदोस्तांनो हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला दिसावा म्हणून मी थोडंसं स्क्रीनपासून बाजूला जातोय. तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसला असेल. तुम्ही हा प्रश्न लिहून घ्या. त्याचबरोबर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करायचा तंतोतंत प्रयत्न करूया. तर बालदोस्तांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता आपल्याला घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक 2 2014 सालचा. म्हणून आता हा प्रश्न मी या ठिकाणी पुसतोय. 2014 साली अशाच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, तो आता या ठिकाणी समजावून देतोय. व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. या 5ही प्रश्नांची उत्तर आज मी इथं तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर बालदोस्तांनो, तुम्ही जर हे चॅनल पहिल्यांदा हे बघत असताना हा व्हिडिओ, हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला अशी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आम्हाला आलेल्या लाईक्सने नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन प्रश्न सोडवायला प्रोत्साहन मिळते. तर बालदोस्तांना आता आपल्याला घ्यायचा आहे 2014 सालचा प्रश्न. आणि त्या प्रश्नाच्या वाचनापूर्वी थोडासा एक अर्ध्या मिनिटाचा ब्रेक घेऊन मी थोडंसं पाणी पिऊन घेतो.
कथेतील बेडकाप्रमाणे आपलं ध्येयावरती नेहमी लक्ष असलं पाहिजे. कोण काय बोलतंय, कोण काय म्हणताय, कोण आपल्याला डिस्करेज करताय याच्याकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही. चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहायचं. चांगल्या मित्रमैत्रिणीच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुमचा बौद्धिक विकास होतो आणि ध्येयाकडे तुमची वाटचाल दमदार पावलाने सुरू राहते. आणि म्हणून बालदोस्तांनो, ह्या छोट्या छोट्या टिप्स कुठल्याही स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडतात, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता वळूया 2014 सालच्या प्रश्नाकडे. हाही प्रश्न मागच्या प्रश्नाप्रमाणेच आहे. एका परीक्षेत दुसरा प्रश्न घेत आहोत आपण. 2014 सालचा प्रश्न असा आहे. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. 15 गुण जास्त मिळविले. पूर्णविराम. मदनला, अजून एक त्यांचा मित्र आहे मदनला रहीमपेक्षा मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. 10 गुण कमी मिळाले. पूर्णविराम. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. पूर्णविराम. प्रश्न असा आहे. तर करीमला किती गुण मिळाले होते? करीमला किती गुण मिळाले होते? तर बालदोस्तांनो, बघूया की यामध्ये तुम्हाला पर्याय कोणकोणते दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए आहे 25, पर्याय क्रमांक बी आहे 35, पर्याय क्रमांक सी आहे 40 आणि पर्याय क्रमांक डी आहे 50. तर मग बालदोस्तांनो, एकदा नेहमीप्रमाणेच आपण या गणिताचं पूर्णपणे शांत चित्ताने वाचन करून घेऊया. परीक्षेमध्ये हे अत्यंत महत्वाचं असतं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते प्रश्न वाचनाकडेही, म्हणजे मन एकाग्र असलं पाहिजे. प्रश्न व्यवस्थित वाचल्याशिवाय तुम्हाला तो समजणार नाही आणि तो समजून घेतल्यानंतर मग फास्ट त्याची मांडणी करायची, उत्तर कन्फर्म करायचं, नंतरच गोळाडार करायचं, नंतरच ते उत्तर तुम्हाला द्यायचंय. बघा बालदोस्तांनो, काय लिहिले आहे या ठिकाणी. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीम, तर प्रत्येक वेळेस कोणता शब्द आलाय तुलनेला? रहीम. म्हणून मग आपण रहीम सेंटरला घेऊ, रहीम. मग काय, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. इथं घेऊया करीमला रहीमपेक्षा 15 जास्त, म्हणजे रहीमला पडले समजा x गुण, तर करीमला किती पडले त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे x अधिक 15. राईट. तिसरा त्यांचा मित्र आहे मदन. पुढची अट काय? मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. हे तर एकदम सोपं आहे, म्हणजे x वजा 10. तिघांना मिळून किती गुण मिळालेले? 110. आणि म्हणून या तिघांच्या गुणांची बेरीज केली. x अधिक 15 अधिक x वजा 10 बरोबर एकूण गुण होतात 110. काहीच अडचण नाही, एकदम सोपं आहे बालदोस्तांनो. करीमपेक्षा रहीमला 15 गुण जास्त मिळाले आणि करीमपेक्षा मदनला 10 गुण कमी मिळाले. मदनला करीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. ती मांडणी झाली. मग आपण रहीमचे मिळालेले गुण गृहीत धरले. x, मदनला 10 कमी म्हणजे x वजा 10, करीमला 15 जास्त म्हणजे x अधिक
15. कोणापेक्षा? रहीमपेक्षा. रहीम बरोबर ही तुलना आहे. तिघांच्या गुणांची बेरीज केली. आता या ठिकाणी x x x ही बेरीज होते 3x. 15तून 10 गेले तर शिल्लक राहतात अधिक 5 बरोबर आहेत 110. आणि म्हणून बालदोस्तांनो 3x बरोबर 110. ह्या 5चं पक्षांतर केलं ते झाले -5. आणि म्हणून नेहमीप्रमाणे मागच्या गणिताप्रमाणे इथं आपल्याला शिल्लक राहिले 105. 5 आणि 6 म्हणजे या संख्येला 3 ने विशेष भाग जातो. आणि म्हणून x बरोबर येणार आहे 105 भागिले 3. आणि जेव्हा आपण भागाकार करूया x बरोबर 3 त्रिक 9 1 राहिला तर आपण 15. आणि म्हणून x बरोबर किती आले? 35. तर बघा याच्यामध्ये फसो उत्तर 35 दिलेलं आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचायचा. प्रश्नामध्ये काय सांगितले बालदोस्तांनो? करीमला किती गुण मिळाले होते? कोणाचे गुण विचारलेले? करीमचे. आणि आपण घाई केली 35 उत्तर आलं 35चा गोळाकार केला रे केला की मग आपलं उत्तर चुकलं. आणि म्हणून मग बालदोस्तांनो या ठिकाणी गुण विचारले करीमचे. करीमचे गुण बरोबर काय? x अधिक 15. x ची किंमत आली 35. 35 आणि 15ची बेरीज जर आपण केली 35 अधिक 15 तर बेरीज येते 50. आणि हे गुण कोणाला मिळालेले? करीमला मिळालेले. आणि म्हणून मग करीमला मिळाले 50 गुण. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आशा करतो तुम्हाला हे सर्व टेक्निक आणि ट्रिक सर्वांना समजली असेल. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे गणित लिहून घेऊ शकता. पुन्हा या गणिताच्या संदर्भावर काही तुमच्या शंका असतील तर त्या मला तुम्ही लिहून कळवू शकता. तर अतिशय सोपी ही ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता. आता वळूया बालदोस्तांनो तिसऱ्या प्रश्नाकडे. आजचा तिसरा प्रश्न आहे आणि तो आपण निवडलेला आहे 2016 साल. साली याच पद्धतीने म्हणजे आज आपण हे सगळे एकाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निवडलेले आहेत जे या 5 परीक्षेला याच्या अगोदर आलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीच्या गणिताचा जास्तीत जास्त सराव करा. लक्षात घ्या सरावच फक्त तुम्हाला गणितामधील परीक्षेत किंवा गणिताच्या पेपरमध्ये 25 पैकी 25 गुण मिळवून देणार आहे. आजचा तिसरा प्रश्न आता आपण घेणार आहोत 2016 सालचा. तो मी या ठिकाणी बोर्डवरती लिहित आहे. प्रश्न आहे 2016 सालचा. एका मोजांच्या जोडीची किंमत. एका मोजांच्या जोडीची किंमत एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. किंमतीच्या दुप्पट आहे. तर तुमच्या बहुतेकांकडे प्रश्नपत्रिका संग्रह असेलच किंवा काही ज्या बालदोस्तांकडे नाही त्यांच्यासाठी मी बोर्डवरती लिहितो. यदा कदाचित जर बोर्डवरचं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मोबाईलच्या ब्राईटनेस वाढवून घ्या आणि त्याद्वारे तुम्हाला हे बोर्डवरचं मी लिहिलेलं क्लिअर दिसेल. तर पुढचं मी प्रश्न या ठिकाणी लिहितो 2016 सालचा. एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोजा म्हणजे पायात घालायचे जे सॉक्स असतात त्याला मराठीमध्ये मोजा म्हणतात. मोजांची किंमत मोजांच्या 5 जोड्यांची किंमत ही जोडीने विकत घ्यावा लागतात. एकच मोजा आपल्याला विकत घेता येत नाही कारण बहुतेकांना 2 पाय आहेत सर्वांनाच. दोन्ही पायाला घ्यावं लागतात. 5 जोड्यांची किंमत रुपये 1250 असेल तर मोजांच्या 2 जोड्या
मोज्यांच्या 2 जोड्या. सूर्याचा प्रकाश बोर्डवरती आल्याने थोडंसं त्या ठिकाणी दिसत नाहीये, तर तिथं लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. मोज्यांच्या 2 जोड्या. दिसलं? मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या. आणि 4 टोप्या कितीला पडतील? कितीला पडतील? तर असा हा प्रश्न या ठिकाणी आहे बालदोस्तांनो. आणि म्हणून मग आपल्याला पर्याय क्रमांक ए आहे यातील रुपये 1050. पर्याय बी आहे रुपये 1000. पर्याय सी आहे रुपये 950. पर्याय डी आहे बालदोस्तांनो 1250. रुपये 1250. अशा पद्धतीने 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न नेहमीप्रमाणेच मी बऱ्याचदा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, बालदोस्तांनो प्रश्न एकदम शांत चित्ताने, डोकं एकदम शांत ठेवून वाचायचा. आणि एकदा की प्रश्न तुम्ही शांत चित्ताने वाचला की तुमच्या निश्चित तो लक्षात येणार आणि मग आपण सोडवायला सुरुवात करायची. काय करायचं आहे की एका मोजा म्हणजे सॉक्स मी तुम्हाला सांगितलं पायात जे घालतो ते जोड्यांची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. कशाची? मोज्याची. ते पुढे बघूया. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत किती आहे? 1250 रुपये. आणि म्हणून एका जोडीची किंमत पाचची किल्ली एकाच काढून घेऊ. बरोबर 1250 भागिले 5 ज्यावेळेस आपण भाग दिला 5 × 10 2 राहिले 5 × 25 5 0 0 म्हणजे आले किती? 250. म्हणून मग एका जोडीची किंमत किती आहे? मोज्याच्या एका जोडीची किंमत आहे 250 अधिक आता टोपीची काय सांगितलंय? एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. टोपीपेक्षा दुप्पट आहे. याचाच अर्थ बालदोस्तांनो टोपीची किंमत मोज्याच्या जोडीच्या किमतीपेक्षा टोपीची किंमत निंपट आहे. समजलं? आणि म्हणून मग टोपीची किंमत किती येणार आहे? एका टोपीची किंमत येणार आहे 125. टोप्या काही आपल्याला जोडीने घ्यावा लागत नाही, एकच घेत असतो आपण. आणि म्हणून बघा आता मोज्याची किंमत टोपीच्या किमतीची किती आली? दुप्पट आली. 125ची दुप्पट किती? 250. 250ला 2 ने भाग दिला तर येतात 125. हे झालं. तरी देखील प्रश्न संपलेला नाही. पुढे काय विचारलंय? तर मोज्यांच्या 2 जोड्या म्हणजे गुणिले 2 अधिक 4 टोप्या म्हणजे गुणिले 4. 2 जोड्या म्हणजे 250ची दुप्पट 500 अधिक 125ची जर आपण 4 पट केली तर ती होती 500. दोघांची बेरीज केली तर 500 अधिक 500 म्हणजे उत्तर किती येतं बालदोस्तांनो? 1000. आणि म्हणून एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 1000 म्हणजे पर्याय क्रमांक बी. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेलच. लिहून घ्या व्यवस्थित. नुसता व्हिडिओ पाहून थांबू नका. प्रत्येक व्हिडिओ पॉज करून प्रत्येक प्रश्न लिहून घ्या. ते प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये बऱ्याचशा प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये सुद्धा आहेत. त्याचं विश्लेषण या अशा पद्धतीने आहे. आता बोलूया बालदोस्तांनो पुढचा प्रश्न आहे आजचा 3रा आणि तो प्रश्न आहे 2017 सालचा. सन 2017 सालचा जो प्रश्न आहे तो मी लगेच या ठिकाणी लिहितो. चौथा प्रश्न आहे 2017 सालचा.
क्वेश्चन नंबर 4 बघूया या प्रश्नामध्ये काय माहिती दिलेली आहे. 2017 एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले. तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून यापूर्वीचे असे 2 प्रश्न आपण सोडवले. जर त्यांना तिघांना मिळून तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील, 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. तर बालदोस्तांनो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला या ठिकाणी आहे 18, पर्याय क्रमांक B आहे 25, पर्याय क्रमांक C आहे 40 आणि पर्याय क्रमांक D आहे 35. तर एकदम सोपा प्रश्न. मागील 2 प्रश्न आपण अशा स्वरूपाचे बघितलेले होते बालदोस्तांनो. पुन्हा एकदा मी दर प्रश्नाला सांगत असतो की यू हॅव टू रीड दिस क्वेश्चन कॉन्सन्ट्रेशन विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. एकदम मन एकाग्र करून प्रश्न शांत चित्ताने वाचून घ्यायचा, म्हणजे तो आपल्या तात्काळ लक्षात येतो. प्रश्नामध्ये सांगितलेले एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा. 2दा नाव कोणाचं आलं? गुरुदास. म्हणजे दोघांची तुलना कोणाबरोबर आहे? गुरुदासची. म्हणून गुरुदास जो आहे तो सेंटरला, आणि मग डाव्या बाजूला येईल रमेश, आणि उजव्या बाजूला आपण घेऊया लीलाला. आता वाचन करूया. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. आपण गुरुदासचे गुण बघूया x, रमेशला त्याच्यापेक्षा 15 जास्त म्हणजे x अधिक 15. पुढचं वाक्य आहे त्याच परीक्षेत लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले, म्हणजे लीलाला गुण मिळाले x वजा 7. सो सिंपल, राईट. एकदम इझी. म्हणजे अट काय दिलेली आहे? रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले आणि लीलाला गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. कमी म्हणजे वजा, जास्त म्हणजे अधिक म्हणजे बेरीज. कमी मीन्स सबट्रॅक्शन, या ठिकाणी तुम्हाला मायनस करायचे. अधिक म्हणजे बेरीज, ऍडिशन, या ठिकाणी तुम्हाला प्लस करायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. तर बालदोस्तांनो आता बघूया पुढे आपल्याला काय करायचं. मग तिघांना मिळून किती गुण मिळालेले दिलेले आहेत आपल्याला? 83. तर तिघांना मिळून 83 गुण दिलेले आहेत.
मग आपल्याला गुरुदासला मिळालेले गुण काढायचे. मग तिघांची बेरीज केली, मिळून म्हणजे बेरीज ऍडिशन. x अधिक 15 अधिक x वजा 7 बरोबर गुण समोर दिलेले आहेत 83. आणि म्हणून बालदोस्तांनो नेहमीप्रमाणे x अधिक x 3 वेळेस बेरीज केली, ती येते 3x अधिक 15तून 7 गेले तर शिल्लक राहतात 8 बरोबर आहे 83. आणि आता या ठिकाणी जागा कमी आहे म्हणून मी समोर लिहितो 3x, म्हणून 3x बरोबर 83 वजा पक्षांतराच्या नियमानुसार या अधिक 8चं पक्षांतर झालं तर ते होतं वजा 8. आणि मग बालदोस्तांनो 3x बरोबर शिल्लक राहतील 83तून 8 गेले म्हणजे शिल्लक राहतील 75. आणि म्हणून मग या ठिकाणी x बरोबर 75 भागिले 3. 75ला आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे. भागाकार तुम्हाला सर्वांना येतो 25 त्रिक 75. म्हणजे x बरोबर किती उत्तर येणार आहे तर x बरोबर बालदोस्तांना उत्तर येणार आहे जे मी डाव्या बाजूला लिहितो. x बरोबर या ठिकाणी उत्तर येईल 25. आणि म्हणून कारण 25 त्रिक 75 x ची किंमत येणार आहे 25. आणि म्हणून बालदोस्तांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 25. म्हणजेच मिस्टर गुरुदासला किंवा गुरुदास या मित्राला किती गुण मिळालेले आहेत तर 25 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल. एकदम ट्रिकी, कमी म्हणजे वजा, जास्त म्हणजे अधिक. आणि जो सेंटरला ज्याचं नाव 2 वेळेस आलं की ओळखायचं, याची तुलना एकदा कमी आणि एकदा जास्त केलेली आहे. यदा कदाचित पहिल्या प्रश्नामध्ये चारूच्या आणि त्या प्रश्नामध्ये काय होतं च्यापेक्षा जास्त, तर मग आपण च्यापेक्षा कमी, च्यापेक्षा कमी दिले असेल तर च्यापेक्षा जास्त. तर अशा पद्धतीने मांडून घ्यायचं, बेरीज करायची, व्यवस्थित पक्षांतर करायची. कुठलीही काही गडबड न करता हा प्रश्न तुम्हाला अगोदर अटेम्प्ट करायचा आणि मग सोडून झाल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. चला वळूया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न 2018 साली तुम्हाला विचारलेला आहे. त्या प्रश्नात तुम्हाला काय सांगितलंय, काय उत्तर काढायचं ते बघूया. तर बालदोस्तांनो जे सर्वप्रथम पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहात त्या सर्व पालक, आदरणीय गुरुजन वर्ग, क्लासेस घेणारे माझे सहकारी, तसेच शाळेत शिकवणारे सन्माननीय गुरुजन वर्ग, या सर्वांना नमस्कार. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या ओळखीच्या पालकांमध्ये शेअर करा, लाईक करा, विशेष म्हणजे सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालदोस्तांना या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मार्गदर्शन करायची आम्हाला प्रेरणा मिळते. तर बालदोस्तांना तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद, सबस्क्राईब आणि लाईकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तुमच्या अडचणी काही असतील, शंका असतील, तुम्हाला आम्हाला काही मेसेज सोडायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आठवणीने आम्हाला मेसेज करा. आमचं काही चुकत असेल तर त्या चुका देखील निदर्शनास आणून द्या. तुम्ही दिलेल्या प्रत्येक सल्ल्याचं, तुम्ही दिलेल्या प्रत्येक मेसेजचं आम्ही स्वागत करू आणि त्यानुसार येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बदल करू. अजून तुम्हाला काही सूचनाही करायच्या असतील तर त्या मेसेजमध्ये जरूर 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 आम्हाला कळवा. आम्ही त्या सर्व सूचनांची वाट पाहत आहोत. तर वळूया बालदोस्तांनो आजचा 5वा आणि शेवटचा प्रश्न. तर शेवटच्या या प्रश्नामध्ये बालदोस्तांनो एका परीक्षेत प्रश्न क्रमांक 5 प्रश्न आहे 2018 सालचा. प्रश्नाच्या या ठिकाणी मी लिहितोय एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. पुढच्या अटीमध्ये फुल स्टॉप नंतर एक कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले.
तिसरी अट फुल स्टॉप सगळ्यांना म्हणजे तिघही जण मिळून सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. फुल स्टॉप. तर मग जोसेफला किती गुण मिळाले? जोसेफला किती गुण मिळाले? तर यामध्ये बालदोस्तांनो पर्याय क्रमांक ए तुम्हाला दिलेला आहे 67, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 79, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे 59 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे 75. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले. नेहमीप्रमाणे मी नेहमी सांगत असतो की एकदम मन एकाग्र करून प्रश्न वाचायचा आहे. तर तो प्रश्न आता आपण वाचून घेऊया. काय सांगितले प्रश्नामध्ये? एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. कोणाचं नाव 2 वेळेस आलंय? अमित. म्हणून सेंटरला घ्यायचा अमित, डाव्या बाजूला घेऊया जोसेफ, त्याच्या उजव्या बाजूला घेऊया कुमार. आता बघूया. अमितला एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. अमितला मिळालेले गुण गृहीत धरले x, जोसेफला 8 गुण कमी मिळाले म्हणजे x वजा 8. त्यानंतर पुढे सांगितलंय कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. एकदम सिंपल, म्हणजे x अधिक 12. तिघांना मिळून 205 गुण मिळालेले. म्हणून तिघांच्या गुणांची बेरीज केली x वजा 8 अधिक x अधिक x अधिक 12 बरोबर गुण दिलेले 205. कळलं बालदोस्तांना? एकदम इझी. तिन्ही x ची बेरीज केली तर ती येते 3x. 12तून 8 गेले तर शिल्लक राहतात 4 बरोबर आहे 205. आणि म्हणून 3x बरोबर पक्षांतर केलं 205 वजा 4. तर 205 मधून हे अधिक 4 तिकडे गेले तर वजा झाले वजा 4 आणि मग शिल्लक राहतात. म्हणून 3x बरोबर 205 मधून 4 गेल्यावर 201. x बरोबर 201 भागिले 3, 3 ने भाग दिला. x बरोबर 3 सका 18, 2 राहिले, 3 7 21. म्हणजे x ची किंमत येते 67. म्हणजे अमितला गुण मिळालेले आहेत 67. परंतु आपल्याला विचारलेलं काय? जोसेफला किती गुण मिळाले? बघा 67 फसव उत्तर क्रमांक 1 ला दिलेलं आहे आणि म्हणून फसायचं नाही. पुढे प्रश्न काय? जोसेफला किती गुण मिळाले? जोसेफचे गुण कसे? अमितपेक्षा 8 ने कमी. मग 67 मधून ज्यावेळेस आपण 8 वजा करू तर अमितला गुण मिळालेले आहे 59. कारण 67 मधून 8 गेले तर शिल्लक राहतात 59. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर 2018 सालचा हा प्रश्न आपण आता पूर्ण केलेला आहे. आजचे आपली पूर्ण मी थोडा वेळ या ठिकाणी अर्धा मिनिट बाजूला होतोय. तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न लिहून घेऊ शकता आणि ओके पॉज करून हा प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता. मी अशी आशा करतो की हे विश्लेषण तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर तुम्ही हे चॅनल लाईक केलेलं असेल, सबस्क्राईब केलेलं असेल, बेल आयकॉन दाबला असेल, ज्याद्वारे आम्हाला प्रोत्साहन मिळते. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. करता येणार अभ्यास करायलाच पाहिजे आणि तो त्याच्याद्वारे तुमची जवाहर नवोदय निवड चाचणीमध्ये निवड होणार आहे. बालदोस्तांनो, आजचं हे सत्र आपण या ठिकाणी संपवत आहोत. पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करतो की तुमच्या काही शंका असेल तर त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. त्याचबरोबर ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी आमचे हे चॅनल निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद बालदोस्तांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.